नमस्कार. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की वास्तू हे नेमकं कसं असावं, तर ते कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांशी संलग्न असावं आणि प्रत्येक सदस्यांशी खरोखर संलग्न होणं शक्य आहे का? किंवा अ, एक प्रत्येक सदस्य, घरातला प्रत्येक कुटुंब, एक प्रत्येक व्यक्तिमत्व हे जेव्हा आपल्या प्रगतीचा आणि आपल्या सुखाचा जेव्हा विचार करतं, तेव्हा नेमकं काय असं महत्त्वाचं असतं आणि अ, त्या गोष्टींमध्ये वास्तू हे त्याला कसं उपयोगी ठरू शकतं, हे आपण आता बघूया. मी शलाका आपटे घेऊन आली खूप माहिती तुमच्यासाठी. सद्गृहम या वास्तू कन्सल्टंट माझ्या चॅनेलमध्ये. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण समजून घेऊ एक्झॅक्टली वास्तू संलग्न असणं घरातल्या प्रत्येक सदस्यांशी म्हणजे काय? तर समजून घ्या 4 व्यक्तींचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीचा जो मार्ग आहे करिअरचा, शिक्षणाचा किंवा अजून त्या व्यक्तीला जे एक्झॅक्टली लाईफमध्ये करायचंय, आयुष्याचे करायचे त्याचा जो मार्ग आहे, हा प्रत्येकाचा वेगळा आहे. घरातली जी स्त्री आहे, ती स्त्री एक गृहिणी आहे किंवा ती एक नोकरी करणारी किंवा एका बिझनेसमध्ये स्वतःला बिझी ठेवणारी अशी एक स्त्री आहे. तर अशा पद्धतीने घरातली जी माणसं आहेत, कुटुंबातले जे प्रत्येक सदस्य आहेत, अ, ह्यांना वास्तू वेगवेगळ्या टप्प्यावर कसं काय सहाय्य करतं, कसं काय एक्झॅक्टली मार्गदर्शन करत असतं ते आपण समजून घेऊ. आणि वास्तूच का? मी मागे व्हिडिओमध्ये म्हटलं तसं, की आपलं भविष्य किंवा आपण आता करतोय हे सगळं किंवा आपल्याला जे काही मिळतंय हे सगळं बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. जसं की पास्ट कर्माज आहेत. आपलं आत्ताचंही कर्म आपण जे काही करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचे रिझल्ट्स आहेत. त्याच्यामधलंच एक वास्तू आहे. वास्तू काय करत असतं? वास्तू आपल्याला एक सतत प्रोटेक्शन देत असतं. सतत अ, पाठिंबा देत असतो. लाइक अ गॉडफादर किंवा आपण ज्याला म्हणतो आपले जसे कुटुंबातले सगळ्यात मोठे सदस्य असतात, आजोबा, पणजोबा, त्याप्रमाणे वास्तू हे आपल्याला एक पाठबळ देत असतं. आणि पाठबळ देत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवत असतो. मग हे कशाच्या जोरावर आहे नेमकं? काय असं आहे त्याच्यामुळे वास्तू महत्वाचा आहे आपल्या आयुष्यात? तर समजून घ्या, एखाद्या व्यक्तीला अ, एखाद्या कलेची आवड आहे. पण त्याला हवं तसं तो जोर मिळत नाहीये किंवा त्या कलेला अ, जेवढा खरं तर सपोर्ट मिळायला हवा तसा मिळत नाहीये. म्हणजे मी एकाच व्यक्तीबद्दल बोलतेय हां. मग तसं का होतंय? नेमकं काय अडचणी येते? तर डेफिनेटली त्या व्यक्तीच्या आयुष्यात बाकी बऱ्याच गोष्टी असतील. पण त्यातली एक वास्तू. आता बघा, त्या व्यक्तीप्रमाणे किंवा त्याच्याकडे नेमके जे गुण आहेत, त्याप्रमाणे जर त्याचा नीट अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल, की बाकी सगळं तर आपण चेंज नाही करू शकत. पण वास्तू किंवा वास्तूमधल्या काही गोष्टी, ह्या जर आपण त्या व्यक्तीच्या बरोबरीने किंवा त्या व्यक्तीला उपयोगी पडेल अशा विविध गोष्टींनी त्या जर आपण बदलल्या किंवा त्याचं स्वरूप जर आपण बदललं, तर ते त्या व्यक्तीसाठी पोषक ठरेल आणि कदाचित त्या व्यक्तीच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला काही पॉझिटिव्ह बदल दिसतील आणि हे सहज शक्य आहे. मग अशा पद्धतीने आपण कुटुंबातल्या एका सदस्यावर जर असं काम केलं आणि समजून घेऊन जर उरलेल्या सदस्यांच्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्या बद्दल नीट माहिती घेऊन जर त्याच्याही आयुष्यात येणाऱ्या अडचणींबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल जर माहिती घेऊन आपण त्याच्यावर काम केलं, वास्तूमार्फतच जर आपण त्याच्यावर काम केलं, तर त्याच्याही इंडिव्हिज्युअल आयुष्यामध्ये आपल्याला काही पॉझिटिव्ह बदल दिसू शकतात आणि हे सहज शक्य आहे. हे फक्त वास्तूमुळेच शक्य आहे. का वास्तूमुळे शक्य आहे? कारण वास्तू हे आपल्या हातात आहे, आपल्या कंट्रोलमध्ये आहे. जसं मी म्हटलं, वास्तूचे खूप ब्लेसिंग्स मिळतात. वास्तू हे आपल्या आयुष्यात अ, अ, एक काम करतं, ते एक पाठबळ देतं. इट वर्क्स ॲज अ गॉडफादर टू अवर लिव्हज आणि अ, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे चांगले वाईट परिणाम आपल्याला येत असतात. म्हणून वास्तू महत्वाचा आहे. वास्तू हे आपल्या
इंडिव्हिज्युअल लाईफशी संलग्न असणं, अलाइन्ड असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि ते सहज शक्य आहे. फक्त त्याचा बारकाईने नीट अभ्यास व्हायला हवा. इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून त्याचा जेव्हा वास्तूमार्फत त्याचं आपल्याला अभ्यास करून स्वरूप बदलता आलं किंवा काही गोष्टी जर वास्तू थ्रू करता आल्या तर काही गोष्टी अचीव्ह करणं किंवा तिथपर्यंतचा प्रवास सोपा करणं हे सहज शक्य आहे. तो कसा करायचा, अजून कुठल्या गोष्टींमार्फत करायचा आणि तिथपर्यंत जाण्यापूर्वी पण अशी बरीच माहिती आपण या चॅनल थ्रू घेत राहू. पाहत राहा माझा हा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. मला खूप आवडतात कमेंट्स वाचायला. सो मला नक्की कळवत राहा तुमचा अभिप्राय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. टेक केअर. थँक यू.